सायलेंट मोडवर ठेवावे। लेखक अजय पाटील, साहिल कदम। दिग्दर्शक साहिल कदम। संगीत शुभम विनोद कदम। जय भवानी तरुण विकास मंडळ सहर्षानं सवीने दाखवत आहोत टिचकीवाडीचा शड्डू। काबर बोलला सर काय माहित नाही तुला जाऊन बघू। गणा मास्टर आम्ही मंडळी आलो बरं। अरे वय वय दिसलात चला बोंब बोलताय उगाच काय वय या बसा। मास्टर लवकर जेवण झालं वाटतं। वय पण बाकीची मंडळी कुठे आहेत? बाकीच्यांचं माहित नाही, येतच असतील। बरोबर मग यावर्षी आपल्या गावच्या जत्रेचं काय ठरलंय? अजून काही ठरलं नाही तसं पण मास्टर 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 काय रे चेंगे, काय झालं? मास्टर पाणी सांग 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 काय रे चेंगे, काय झालं? ए असं नाही असं नाही। पाणी पाणी घे दमानं दमानं। आता सांग काय झालं ते? काय झालं? गावात विपरीत घडलंय। विपरीत? काय विपरीत घडलंय? धावत धावत बाबूच्या घरी गेलो आणि बघितलं तर काय दारू उघडत। मी अजून जवळ गेलो अजून जवळ गेलो अजून जवळ गेलो तेव्हा मला कळालं की धावत कात्रीचं कसला कसला? कात्रीचं मास्तर। अरे फुकण्या नीट सांग ना काय झालं ते? बाबू पुत्याच्या मिशा कापीत होता। काय नाही नाही खोटं आहे। नाही तर काय आपला बाबू अख्ख्या पंचक्रोशीतला आघाडीचा पैलवान आहे, तू असं करणार नाही। मग मी काय खोटं बोलतोय? हो मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय बाबू त्याच्या मिशा कापीत होता। अरे पण बाबू असं करलच का? कुस्त्या डावाला की काय? नाही नाही हे शक्य नाही। आपला बापू आजपर्यंत एक बी कुस्ती डाव हारला नाही। पहिल्या पहिल्या पैलवानांना आडवं केलं त्यांनी। अरे चेंग्या नीट काय पाहिलंस ते सांग। मी आज बघितलं बाबू पैलवान त्याचा मिशा जमिनीवर ठेवून कापत होता। अरे तुझं डोसक्या बिस्क्या फिरलं की काय? काय मंडळी, कसली चर्चा सुरू आहे? काय रे चेंगे, असं काय बघतोय? काय रे चेंग्या बाबूच्या मिशा आहे त्याच्या की? अरे चेंगे बोंबलत होता। काय रे चेंगे बोंब मारून करतोस? तुझ्या हातात आता गावाला त्रास देतोस, काय झालं नीट सांग। अरे मी काय खोटं बोलतोय, जे बघितलं तेच सांगतोय। काय बघितलंस ते नीट सांग। अरे चेंग्या बोलत होता तू तुझ्या मिशा कापल्या म्हणून। बरोबर बोलतोय मास्तर आगी। ह्या माझ्या मिशा कापीत होतो, खऱ्यावाल्या मिशा नाही। मग नाटकातल्या मिशा कापीत होतो। नाटकातल्या? होय बाबू तू आहे नाटक मग कोणतं तुम्ही फूल? फूल नाही गड्या, खेळ आहे खेळ। म्हणजे म्हणजे मस्त मागल्या आठवड्यात मी तालुक्यात गेलो, तिकडं मी नाटक बघितलं। नाटक मग मग काय मग आता आपण इथं कशासाठी जमलोय? गावच्या जत्रेबद्दल बोलायला। मग आपण आपल्या गावच्या जत्रेत नाटक करूयात। पण बाबू एका कुस्तीसाठी आपण नाटक करायचं, त्यापेक्षा आपण कुस्ती दाखवून देऊया जत्रेत। साधी सुधी कुस्ती नाही ती, मग भीमाची आणि राक्षसाची कुस्ती आहे। मायला भीमाचा लय मोठा फॅन आहे का? अरे बाबू पण नाटक करणार कोण? कोण काय कोण? आपण समजाच नाही करायचं। काय? अरे मग बाबू एका कुस्तीसाठी आपण तालीम करायची। नाटकाच्या सरावाला मी तालीमच म्हणताय। पण बाबू नाटकाचं नाव काय? पुण्याचं कोण? अरे बाबू मी नाटकाचं नाव विचारलं या। मास्तर मी आधी तुम्हाला तेच सांगतोय, पुण्याचं कोण? अरे असं गु खाल्ल्यावर चेहरा काय करताय? महाभारतातलं नाटक आहे। महाभारत? होय, मग तालीम कधीपासून सुरू करायची? उद्यापासून सांगायचं तर
मास्तर सांगा की नाटक कसं आहे ते? नाटक एक नंबर आहे. नाटकामध्ये महाभारतातली मेन पात्र आहेत. भीमाची राक्षसासोबत कुस्ती बी आहे. एकंदरीत लय मनोरंजन आहे. अख्ख्या तालुक्याला आवडलं असं नाटक आहे. होय होय आता नाटक करायला अजून मजा येईल. बाबू नाटकाची पात्र ठरवायला लागतील ना. ठरू की मास्तर न्यायला भीमाचं पात्र जर फिक्स आहे तर मॅच करणार. बाकीची पात्र आपण आताच ठरवूया. मला अर्जुन करायला आवडल. तू आणि अर्जुन लय मोठा आपण घरी अर्जुनाला. तू करणार अर्जुनाचं पात्र. वय बेस आहे की रामा खरंच करते अर्जुनाचं पात्र. नका पहिलवान त्या शूरवीर पराक्रमी अर्जुनाचं पात्र. हा रामा खरंच करणार. बघायला काय कसली बरं वाटते का तू मसली. आणि तुझं नाव जसं आहे ना तुला तर शिपायचं पात्र मिळालं पाहिजे. शिपायचं पात्र भांडू नका उगाच. आपण अर्जुनाचं पात्र रामाकारातला देऊ. तसं बी अर्जुनाला वाक्य कमी आहेत. अरे वा. होय होय कर तू अर्जुनाचं पात्र. वाक्य नीट पाठ करा. आणि युधिष्ठिराचं पात्र आपलं गाणं मास्तर करतील की. पण पांडवांमध्ये नकुल आणि सहदेव राहिले ना. हे काय आपले जपेंड आहेत की. आणि दुर्योधनाचं पात्र आपल्या मित्र संपल्याकडे. करा तुम्हीच नाटक. मी आला कर. नुसतंच केले का नवीन मिळालं काहीतरी. आता काय मिळेल समजी पात्र तर संपली. द्रौपदी बाकी आहे की अजून. द्रौपदी करतो. वय वय अर्जुना आता ही द्रौपदी तुझ्या जवळ येतच का म्हणजे काय मास्तर अशी काही द्रौपदी सुद्धा असती का? अशा द्रौपदीला पाहून करू देखील मस्त करणार नाही. आपण आहे ना चेंग्याला शास्त्री पत्र देऊया. असा फावडे अर्जुन कुठे असतो का. अशी सुकडी द्रौपदी कुठे असती का? आपल्या गावातली मंगला प्रेम म्हणत गेलं मंगली. या गावातली सगळ्यात सुंदर पोरगी एकटीच राहते एवढ्या बापासाहेब. आपल्या नाटकात काम करेली. मी तयार आहे या द्रौपदीची दासी बनाया. बोला पांडूच्या पोराव पुढं काय लावणार तुम्ही डावावर. मी काय लावू गावावर ते आम्ही आमचं सर्वस्व गमावून बसलो. आता आम्हाला आणखीन जुगार नाही घेता येणार. दोन डाव खेळा आणि जा. डाव तर ठेव बघा कुस्तीचा डाव ठेव. नका नका पहिलवान कुस्ती नका. ही महिना द्या ही महिना ठेव ही महिना तो पाच मिनिटं खेळायचं. एक 7 मिनिटं डाव ठेवून कंटा आलाय. हारला तर कंटाळा येतोच. रोदना ए, आंबा
नाही रे दुर्योधन खराता तुझ्या बाण त्यामुळे महाभारतात सापडले आपल्या नाटकाची वाट लावली समजांनी असं नाटक केलं ना आता तालुका तोंडात शेण झाले शेण घातलंच पाहिजे. काळजी करू नका समजा ठीक होईल. असं कसं टिकवेल पाहिजे या खराताला एक बी वाक्य नाही तरी वाक्यावर वाक्य घेत सुटलाय याच्यात जास्तच घातलं पाहिजे. काय त्यांना वास्तव येत नाही वाचता येतं का तर ती द्रौपदी करणारी मंगली अजून आली नाही. अहो मास्तर घरातली समधी काम उरकून येईल अशी म्हणली. तुला कोणी सांगितलं का? मी आज सांगितलं. चला तालीम सुरू करूया. ए थांबा आधी उशीर का झाला ते सांग. अहो मास्तर घरातली सगळी काम उरकून आली ना म्हणून उशीर झाला. जसं माझ्या बाचा डोळा लागला ना तशी गुपचूप आली म्या. चुप होय माझ्या बाला जर कळलं ना माझ्या नाटकाबद्दल तू लई मारून मला म्हणून मला जवसरे चालले मला गुपचूप यायला लागणार. अगं पण तुझ्या बा आणि गावच्या जत्रेत नाटक बघितलं तर देवाचं देव बघू. तुला असं दररोज उशीर झाला तरी चालतंय. मास्तर पोरीच्या घरातला प्रॉब्लेम आहे मग आपण समजून नाही घेणार मग कोण समजून घे. असं कसं समजून घ्यायचं पाहिलं एक तर इथे आपण समधी शून्यापासून सुरुवात करतोय त्यात कोणाला बी काही येत नाही. मी तर बोलतो आपण अर्ध नाटकच कापूयात. थांबा थांबा मी काय बोलतो समजांनी विचार करा आणि काय सापडतं का ते बघा ना. मला ना आपल्या मंगलीला बघून एक आयडिया आली. आपण आपल्या नाटकामध्ये द्रौपदीची लावणी ठेवली तर मास्तर भारी आयडिया याच्यापेक्षा भारी मनोरंजन असू शकत नाही. ठरलंच की आपण आपल्या नाटकात मंगलीची लावणी ठेवूया. लावली पाहिली नाही खरंच मंगली मंगली मग तू गन्नातच बोलूस तसं मी तुला कोणी काय बोलायला सांगितलं नाही. एकमेकांवर चढत असता वाक्य पाठ करायला सांगितलं ती पाठ होत नाही. काय पण बोल मग तुला भारी नसते तुझ्या लावणीने आपल्या नाटकाची शोभा अजून वाढणार आहे. ते तर आहेच पण आपण आपल्या नाटकामध्ये फक्त कुस्ती आणि लावणी ठेवली ते नाटक कसलं म्हणजे आपण त्या पुस्तकामधलं नाटकात काहीतरी दाखवावं लागेल ना. हा विचार तर केलाच नाही.
अरे मग दाखवायचं काय? तोच प्रश्न मला बी पडलाय. आपण आपल्या मंडळींना काय करायला सांगितलं, धड बोलता बी येत नाही आणि आपलीच पंचायत होते त्यात. म्हणजे आपल्याला असं काहीतरी दाखवावं लागल ज्याच्यात वाक्य बी नसतील आणि ते नाटकातलं बी असेल. अरे पण बाबू असं काय असेल ते काय मला वाटत नाही. काय? आहे ना वस्त्रहरण. कुणाला काय बोलायचं बी नाही, फक्त साडी खेचायची आणि दानवाने हसायचंय. मला कौरवांना हातभार लावायला आवडेल. चालतंय की. साडी घेत आणि आपण बघत राहायचं. मला नाही पटलं. आपण आपल्या नाटकात अजून एक बदल करूया. काय? कौरव द्रौपदीची साडी घेसणार आणि आम्ही पांडव द्रौपदीची आबरू वाचवणार. अरे पण ते काम तर कृष्णाचं आहे ना. मास्तर आता तोच तर नाही ना आपल्या नाटकात. बघा आता पांडव वाचवणार द्रौपदीची आबरू. अरे पण असं कसं झालं. मास्तर आता आपण आपल्या नाटकात कुस्ती ठेवून द्रौपदीची लावणी ठेवून हे तर पण ठेवून बघूया की. बरोबर बोलतो पहिला. चालतंय मग. चला चला वस्त्र आणण्याच्या तालमीची तयारी करूया. अरे तालीम करते खरंच माझं वस्त्रहरण करताय. काय चाललंय समजा? ते तालीम करते. कसली तालीम? ती गावच्या जत्रेत नाटक करायचंय ना समजा तालुक्यासमोर. समजा तालुक्यासमोर एकटी पोरगी समजा पोरांच्या सर्वांच्या अंगाची चिकटणार बा तसं नाही. नाटक करते. जाती सुचलं नाही वाटतं. काय परवान दुरालात हो ते तालीम करायचं चालली कसली तालीम. नाटकाची. ते आता गावची जत्रा जवळ येते ना त्यात मी नाटक करतो. कुस्तीची तालीम करतात आता. या नाटकाची तालीम कधीपासून करणार? अहो आताच 3 दिवसापासून. तालीम तर कराच, पण माझ्या असं कानावर पडलंय की तुमच्या त्या 5 पोरांमध्ये ती एकटी पोरगी, तिचं नाव काय रे? मंगली. हा मंगली. पण नक्की तालीमच करताय ना की भलते धंदे करताय? हो नाही तालीमच करू. हा तुम्हाला विश्वास नाही
विश्वास आहे रे बाबू, पण कसं आहे ना, तरुण पिढी आहे ना, जरा भीती वाटते काय चुकीचं घडलं तर. कसं आहे ना, पिढी जरी तरुण असली ना तरी आमचे विचार आणि आमचा संस्कार हे जुनच आहे. अरे बाबू तसं नाही, तुमचं उसळतं रक्त नाही आणि त्या उसळत्या रक्तात पाय सरकून पडला तसं दरीत सापडा. कोणी बी त्या उसळत्या रक्तानं सरकून पडलं तरी चालेल. भावासारखं त्याला हाताला हात देऊन पुन्हा बाहेर काढू. तुम्हाला पुन्हा सांगतो आणि तुम्ही पुन्हा ऐका. काळजी करायची, काय बी करणे. तुमचं समजा बोलून जर असं तर येतो मी नाटकाची तालीम करायची. परवा गावच्या जत्रेत नाटक बघायला या. आता काही जास्त बोलत नाही, कारण मी जास्त बोलण्यापेक्षा आमच्या कामातलं करून दाखवतो. आणि आमचं काम म्हणजे आमचं हे नाटक. आणि तुमच्या या कामापेक्षा आमची ही कामं गावाला लय पुढे नेते. बाबू तुम्ही जास्तच बोलायला लागला. बघू जरा नक्की नाटकाची तालीम करतात की काय. शंका करायची काय बी गरज नाही. आपणच आपल्या पोरांवर विश्वास ठेवला नाही तर आपली पोरं पुढे जाऊन चांगली कामं तरी कशी करतील. कारण हीच पिढी आपल्या गावचं येणारं भविष्य आहे. राज काय रे बाबू, तिथे कशाला बोलवलंय. अरे या कार्यात बोला बोला पैलवान, आज काय कुस्तीची तालीम करायची? काय नाही बोला ना तू. चला तुम्ही असं का तेव्हा समजत येते जेव्हा. बाबू कुठं राहिला? काय काय रे बाबू, आज तालीम नाही का करायची? अहो मास्तर, त्या आखड्यात बोलवलं म्हणून विचारलं. अहो मास्तर, तो आल्याबद्दल शांतच बसलाय, काय बी बोला ना. अहो बोलच. आपली दाशी कुठे गेली? आपली दाशाला नाही गेले दाश्या? अहो मास्तर, आता ती मंगली नाही ना, तर लावणी बी नसली लावणी नसली तर कुस्ती तर दाखवायला लागेल की. म्हणून तो आपला चेंग्या पैलवान आल्याला गेलाय. तो या बाबू सोबत कुस्ती करत. अरे येडा बिडा आहात का काय? अख्ख्या तालुक्यात असा एक बी पैलवान नाही त्याला आपल्या बाबूने आडवा नाही केला. बरोबर बरोबर बोलतो ना. काय रे? तब्येत बरी बरी आहे ना? तू खरंच काय मी बोलणं असं झालाय? सांगते काय. काय रे बाबू, तूच आम्हाला इथं बोलवलंस, स्वतः शांत बसलायस. अरे बाबू इथे काय बोलवते तरी सांग. सांग की, बोल ना, काय सांग, सांग सांग की. ना. सांग बाबू, सांग जरा काय झालं. दोघी मला आयुष्यात हरल्यासारखं वाटतं ना, तेव्हा मी इथे फक्त आकडा नाहीये माझ्यासाठी. जी माझ्याकडून कधी काही चूक झाली तर येतो मी इथं प्रायश्चित करायला. इथं आल्यानंतर मला माझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर सापडते. आज माझ्याकडून अशी एक चूक झाली याचं मला प्रायश्चित पण करायला नाही जमणार आणि हा आकडा बी मला माफ नाही करणार. आपण समजसली त्या मंगलीला एक खेळणं असल्यासारखं वागवलं. आपण जे बोलू ते करायचं, आपल्या मनोरंजनाचं करायचं. खेळण्याने फक्त दुसऱ्या नावं तसंच करायचं. बरोबर ना पैलवान? आधी आता काय बोलू शकतोय मलाच कळत नाही. काहीतरी पहिल्यांदा करायला निघालेली ती मंगली, पण तिथं बी आपण समजून तिला दाखवून दिलं की ती फक्त एक खेळ नाही. आपल्या आनंदापोटी आपण नाचवलं तिला. नाचायला नाही म्हणाली नाही ती,
पण तिला आपण नाचवतोय, तिला पण एकदा तरी विचारलं का की तुझी नाचायची इच्छा आहे की नाही? नाही म्हणाली नसती, ती आनंदाने नाचली असती. पण आपण असं काही विचारलंच नाही. आनंदाने वस्त्रारण केला पण तिचं. पांडव म्हणून वाचवण्याच्या ऐवजी तिच्या जवळ गेले. आज प्रश्न मला सारखा नटतो. या झाडाकडे बी त्याचं उत्तर नाही. खुर्ची नाही, बस खाली बस. आज तर खरंच कृष्ण नाही आहे. कारण साडी ओढणारे कौरव आहे, बघत बसणारे पांडव बी आहेत, पण अब्रू वाचवणारा तो कृष्णच नाहीसा झाला. आज बी त्या द्रौपदीचं वस्त्रारण होते, त्या जगात बी आणि या नाटकात बी. कृष्ण इथं तिथं कुठं बी नसून ना आपल्या स्वतःबंदी आहे. फक्त त्याला बाहेर आणायची वेळ आहे. अरे पण पैलवान काय नसतं, पैलवान नाही. हा पैलवान त्याच दिवशी मेला, त्या दिवशी त्याच्या समोर एक पोरगी मार खात होती आणि तो फक्त बघत बसलाय का मुर्द्यावाने, जशी आज तुम्ही समजे बसलाय. आता किती बी काय झालं ना तरी मी आता मम्मीला न्याय देणार. आपण समजाच मिळून हे नाटक पूर्ण करायचं. अरे पण बाबू तुझ्यासोबत कुस्ती कोण करणार? होय, मला विकलच प्रश्न पडलाय. अहो मास्तर, तो चेंगे गेले की पैलवान आणायला? राहायला कुठे तुझे घ्या? काय माहित? अहो तो बघा, आला की आपला चेंग्या. काय रे घ्या? कुठे आहे पैलवान? चेंग्या तुझं काय डोस का बिस्का फिरलाय की काय? स्वतःहून आली इकडं. मला तुझ्या संग कुस्ती खेळायची. कुस्ती म्हणजे काय खेळ वाटला? खेळ मग वेगळं काय? का पोलीसोबत कुस्ती खेळायला पहिलवान नाही झालो. कर किती वाटते? मला कसली भीती वाटणार आहे आणि कुणाची भीती वाटणार आहे? एका पोरीकडनं कुस्ती हारायची. मास्तर ही मला कुस्ती दारवणार. सांगा हिला माझ्या माझ्या पहिलवानाचं आडवत नाही, मी आडवं. एका पोरीला मार खाताना का बघत बसलास? नुसतं बाता मारून काय होत नाही. मी पोरीसोबत नाही कुस्ती खेळणार, ते माझ्या तत्वात नाही बसत. जा तुला कुस्ती खेळायची ना तर दुसऱ्या संघ खेळ, या नाही खेळणार. ठीक आहे, मी खेळते दुसऱ्या संग कुस्ती. आणि समजा तालुक्याला सांगते की बाबू पैलवान माझ्या संग कुस्ती खेळायची घाबरला. ऐका बसा. बाबू मला बी असंच वाटतंय. समजा तालुक्यात अशी चर्चा होणार. होय, ते बाबू इतक्या वर्षात कमवलेली इज्जत एका झटक्यात जाईल. डोसके बिस्के फिरले की तुझा? नाही का पोलिसांना कुस्ती खेळू? अरे बाबू प्रश्न फक्त पोरीसोबत कुस्तीचा नाहीये, आपल्या जत्रेचं बी आहे. आणि जेव्हा अख्या तालुक्याला समजेल ना एक स्त्री आणि पुरुषाची कुस्ती होते, तेव्हा अख्खा तालुका झाडून येईल बघायला. तसं बी तुझ्या जिंकण्यात अजून एक वाढ होईल. बाबू मास्तर बरोबर बोलतोय. खेळ कुस्ती. बाबू खेळ रे, बाबू खेळ रे, बाबू खेळ रे, कुस्ती रे, खेळ रे, बाबू खेळ रे, बाबू खेळ रे, बाबू खेळ रे. थांबा ना. कुस्ती घे, कुस्ती घे. तयार आहे तुझ्या संघ कुस्ती खेळायला. नमस्कार मंडळींनो, आज आपल्या इथे एक ऐतिहासिक कुस्ती होणार आहे. ते जमलेले सगळेजण खूपच नशीबवान आहेत, कारण हे प्रत्यक्षात इतिहास बघणार आहेत. एक स्त्री आणि पुरुष यांच्यातील ऐतिहासिक कुस्ती आता सुरू करूयात. सर्वप्रथम तिचकीवाडी गावातील मंगलीला बोलूयात. आणि आता ज्याला बघायला तुम्ही इथे जमले आहात त्या बाबू पैलवानला बोलूयात.
करणार आहेस? दुसरं येते बी काय तुला? तोंड जास्ती चालायला लागेल. विसरू नकोस. आखाड्यात उभी आहे मी आज. कधी उभ्याचं आडवं केलं ना कळणार बी नाही. आजची कुस्ती जिंकून मी समजा पुरुषाशी दाखवणार आहे. ही फक्त दुर्योधनाकडनं वस्त्र झालेली द्रौपदी नाही, तर त्याच दुर्योधनाचं केसाला लावणारी द्रौपदी आहे. समजा पुरुषांची इज्जत घालवलीच बाबू. यायला भीमाचं लय मोठं फॅन आहे मी. बराच कृष्ण वय असं वाटलं. सहर्ष आणि सविने दाखवत होतो टिचकीवाडीचा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय टिचकीवाडी.